श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, सहज प्राप्त झालेल्या ऐश्वर्यातून अभिमान जन्म घेतो, कारण तिथं घामाची किंमत जाणवत नसते. कठोर परिश्रमानं मिळवलेल्या ऐश्वर्यातून स्वाभिमान जन्म घेतो, कारण तिथं घामाची किंमत मोजलेली असते. श्रोते हो, घमेंड हे सर्व नाशाचं प्रतीक आहे आणि स्वाभिमान हे आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. सद्गुणांच्या ठेव्यातून आत्मविश्वास जन्म घेतो आणि माणसाला स्वाभिमानानं जगायला शिकवत असतो. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. श्रोते हो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवत चला. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. देवाला केलेला नमस्कार देव कधी उदार ठेवत नाही. फक्त श्रद्धा निस्वार्थ ठेवावी लागते. जेव्हा एखादी व्यक्ती तुमची खूप समजूत काढते, तेव्हा असं बिलकुल समजू नका की त्याला काही काम नाही. याचा अर्थ असा होतो की त्याला कोणतंही काम तुमच्यापेक्षा महत्वाचं नसतं. एखादी गोष्ट ही हरवण्यापेक्षा ही गमावण्याची भीती जास्त वाटते. कारण हरवलेलं एक वेळ शोधता येतं, पण गमावलेलं पुन्हा कधी सापडत नसतं. भूतकाळाचा जास्त विचार केला की डोळ्यात पाणी येतं. तसंच भविष्याची काळजी केली की उगाच चिंता लागून राहते. त्यापेक्षा आताचं क्षण आहे ते आनंदानं जगायला शिका. ज्या देवाची आपण आराधना करतो तो सुखात दुःखात आपल्या सोबत असतो. अपेक्षा संपल्या की मन शांत आणि हलकं होतं. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून चालत राहा. आयुष्यात एक व्यक्ती अशी ठेवा की जिच्यापासून ना कधी मन भरलं पाहिजे, ना कधी संवाद संपला पाहिजे. व्यक्तिमत्व चांगलं असेल तर लोकांना त्यात वाईट गोष्टी दिसतात, नाहीतर वाईटाकडे लोक पाहत सुद्धा नाहीत. आपली वाणी हे आपल्या स्वभावाचा आरसा आहे. आपली वाणी हेच आपले परके आणि परक्याला आपलं बनवते. आई आहे तोवरच तुमच्या ताटात अर्धी पोळी ही जबरदस्तीने येते. आई नसल्यावर उपाशी झोपला तरी कोणी विचारत नाही. कितीही चांगलं करायचा प्रयत्न केला तरी कोणी आपल्याला चांगलं म्हणणार नाही. तोंडावर तरी बोलून दाखवतील किंवा पाठीमागं तरी नावं ठेवतील. म्हणून एवढा जगाचा विचार कधीच करू नका. तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते घडू द्या. निश्चिंत राहा, कारण तुमच्या देवाकडं तुमच्या योजनेपेक्षा चांगल्या योजना आहेत. एखाद्याच्या एका चुकीसाठी त्याचा उरलेला सर्व चांगुलपणा हा मातीमोल ठरवायचा नसतो. लोक म्हणतात बाईच्या डोक्यावर पदर असावा, त्याआधी आपल्याच डोळ्यात आदर असावा. जर तुमच्याकडं वारसात मिळालेली संपत्ती नसेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला सगळं शून्यातून निर्माण करायचं आहे. त्यामुळे थोडा संयम हा ठेवावाच लागेल.
लोकांना खोटं बोलल्यावर पाप लागतं, तर खरं बोलल्यानं आग लागते. लायकी नसलेली माणसंच लोकांच्या तोंडावर कौतुक करतात आणि पाठीमागं चेष्टा करतात. बाप नावाची गादी आणि आई नावाची उशी एकदा आयुष्यातून हरवली तर कधी सुखाची झोप लागत नाही. परमेश्वराकडून मनासारखं नाही मिळालं म्हणून नाराज होऊ नका, कारण तो असं कधीच देणार नाही जे तुम्हाला चांगलं दिसतं, पण तो तेच देणार जे तुमच्यासाठी कायमस्वरूपी चांगलं असतं. कोणतंच कारण आयुष्यात इतकं मोठं नसतं ज्यानं आपलं आयुष्य निरर्थक ठरेल. स्वतःला सांभाळण्याचं दायित्व हे स्वतःच असतं. कोणीतरी येईल आणि तुकडं तुकडं होऊन पडलेल्या तुमच्या सगळ्या स्वप्नांना जोडून देईल. अशा भ्रमात राहू नका, कारण मुळात असं कधीच होत नसतं. त्यामुळं स्वतःच्या स्वप्नासाठी स्वतःच झटायचं असतं. खरं बोलण्याचा आणि मान्य करण्याचा एक मोठा फायदा असतो. मनावर कुठलंच ओझं राहत नाही. ज्या व्यक्तींना विनाकारण गैरसमज करून घेण्याचा आजार झालेला आहे, त्या व्यक्तींनी माणसांच्या गर्दीतून थोडं दूर राहिलेलं बरं असतं. काही गोष्टी या न बोललेल्याच बऱ्या असतात. ते आपल्याला बऱ्याचदा बोलून झाल्यावर लक्षात येतं. पैसा हा स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरायचा असतो, लोकांचे कर्ज फेडण्यासाठी नाही. चालताना किती काळजी घेतली तरी उडणारा शिखर हा उडतोच. काही नात्यांचंही असंच असतं. मनात स्वार्थ ठेवून केलेल्या कामाचा आनंद हा खूप काळ लाभत नाही. झोप येण्यापूर्वीचा विचार हे मनाच्या फार जवळचं असतात. लोकांनी तुमच्याकडं सोल्युशन म्हणून बघितलं पाहिजे, ऑप्शन समजून नाही. आयुष्यात काही लोक नंतर करतो, नंतर जेवतो, नंतर व्यायाम करतो, नंतर फिरायला जातो, नंतर खुश राहतो. अशा लोकांच्या आयुष्यात नंतर फक्त पश्चातापच राहतो.